तर हा कोणता साप आहे आणि विषारी आहे की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. तर हॅलो सगळ्यांना, मी वर्षा आज आलेली आहे सावळ्या घाटामध्ये. 3 वर्षापूर्वी व्हायरल झालेलं हे लोकेशन, जिथून देवकुंड, रिंग वॉटरफॉल असे बरेच व्ह्यू दिसतात आणि भर पावसाळ्यात ही जागा तर अगदी स्वर्गच. मग ठरवलं या ठिकाणी नक्की जायचं. पुण्यापासून 68 किलोमीटर तर मुंबईपासून 140 किलोमीटर डिस्टन्सवर असलेलं हे लोकेशन गुगल मॅपला टाकलं आणि आम्ही निघालो सावळ्या घाटाकडे. तर या ठिकाणी आतमध्ये जाताना पर पर्सन 50 रुपये चार्ज घेतात. बेस विलेजला पोहोचून आम्ही आमचा ट्रेक चालू केला. 40 ते 45 मिनिटाचा हा ट्रेक छोटा आहे पण थोडा चॅलेंजिंग आहे. छानपैकी पाऊस पडेल या आशेने आम्ही आमचा ट्रेक चालू केला, पण त्या दिवशी ऊन एवढं होतं की पाणी पाणी करून आमची हालत चांगलीच खराब झाली. त्यामुळे हा ट्रेक करताना तुम्ही पुरेसं पाणी सोबत ठेवा, कारण खाली पाण्याचा काही सोर्स नाहीये. तर जाताना आपल्याला या कातळात कोरलेल्या दगडी पायऱ्या दिसतात. या ठिकाणी पावसाळ्यात येणं थोडं रिस्की आहे, कारण या पायऱ्या थोड्या शेवाळलेल्या आहेत. सुरुवातीला मला थोडी भीती वाटलेली, पण हळूहळू करून मी या पायऱ्या खाली उतरून गेले आणि इथून पुढे 20 ते 25 मिनिटात मी येऊन पोहोचले या लोकेशनला. ऊन खूप असल्यामुळे वॉटरफॉलला जास्त पाणी नव्हतं, म्हणून हवा तसा व्ह्यू बघायला मिळाला नाही. पण या सह्याद्रीमध्ये काहीतरी नवीन एक्सप्लोर करण्याचा आनंद मात्र नक्की मिळाला. तुम्ही कधी सावळ्या घाटला गेला आहेत का आणि तुमचा अनुभव कसा होता मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक फॉलो करायला विसरू नका.